आता सोबत आपल्या मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेश चोरेजी आहे. ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवने पालघर जिल्हा अध्यक्ष सुनील मोरे यांच्या भावावरती प्राणघातक हल्ला थोड्याच वेळात आधी केला आहे. आपल्यासोबत भावेश चोरेजी आहे. आपण काय बोलणार भावेशजी, कशा प्रकारे हा हल्ला आपल्याकडे बघत आहे? हा एक भ्याड हल्ला होता आणि याचा आम्ही निषेध करतोय. कारण अविनाश जाधव साहेबांकडनं ते आमचे नेते आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, बरोबर. त्यांच्याकडून अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. जरी तुमच्या मनात काहीतरी थोडंसं गैरसमज असेल किंवा तुमच्या मनात काहीतरी डाऊट असेल, तो आपण बसून चर्चा केला असता. आपला एक पक्ष आहे, आपलं कुटुंब आहे, एक वाद हा कौटुंबिक वाद असल्याने तो घरगुती वाद आपण चर्चेने विषय संपवला असता. आणि आज आम्ही साहेबांकडे तोच विषय घेऊन गेलो होतो. साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की अविनाश जाधव बाहेर गेलेले आहेत, ते आल्यानंतर आपण बसून हा विषय संपवून टाकू, जो काय थोडाफार चर्चा होती ती. पण त्यांनी जो आजचा जो हल्ला केला तो खूप निषेधार्थ होता. भावेशजी, असा बोलण्यात जात आहे की हा कुठे ना कुठे एक पॉलिटिकल इंटरनल मिटिंग होती ह्या विधानसभेच्या दृष्टिकोनाने. तर हा मीटिंगमध्ये कुठली गोष्ट वेगळ्यासारखी समोर येत आहे, तर हा कुठला नेमकी विषय घेऊन त्यांनी हल्ला केला आहे? त्यांनी असा हल्ला केला की माझी बदनामी केली इकडच्या आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी, असा त्यांचा आरोप आहे. पण अशी ती बदनामी त्यांनी इंडिव्हिज्युअली ओढून घेतली. तशी त्यांना वैयक्तिक कोणी त्यांचं नावं घेऊन त्याची बदनामी केली नव्हती. फक्त असं की विषय असा होता की त्यांनी ते स्वतःहून ते ओढून घेतलं आणि त्यांना असं वाटलं की आम्ही तक्रार करतो, मी बदनामी करतो. ऍक्च्युली आम्ही वस्तुस्थिती मांडली पालघर जिल्ह्याची. कारण पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मागे चांगला विजय मिळवला होता, ग्रामपंचायती विजय मिळाला होता, पंचायत समितीवरती विजय मिळाला होता. आणि तो ग्राफ आम्हाला वरती न्यायचा होता. आणि जेणेकरून तो खाली येताना आम्हाला कुठे असं वाटलं कुठेतरी कमी होतं आणि त्याची तक्रार आम्ही पक्षाध्यक्षाकडे केली. भावेशजी, आपण काय बोलणार नेमकी, ह्या कुठल्या तयारीने आलेले, शस्त्र घेऊन आलेले, काही लोक घेऊन आलेले, बाहेरचे लोक डायरेक्ट ऑफिसवर हल्ला केला, काय बोलणार आहे? ते तयारीतच होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी येतो तिकडे तुम्हाला भेटायला. आणि ते असं आम्हाला असं वाटलं की नेता आहे पक्षाचा आणि पक्षाचा नेता म्हटलं की तो खूप मॅच्युअर्ड असतो. आणि त्यांच्याकडून हे अशी घटना मला असं घडेल अशी आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आणि त्यांनी येऊन ते थोडं कोयता, तलवारी आणि जे काही हत्यार होतं त्यांनी थोडंसं त्या आतिशवरती खूप हल्लाच चढवला आणि आतिशला वाचवताना बाकीच्या लोकांना थोडं इजा झाली. पालघरचे मनसे जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी कशा प्रकारे हल्ल्यावरती घेणार आहे? एफ आय आर आपण दर्ज करणार आहेत का? 100% कायदेशीर प्रक्रिया होईलच. पण आमची अपेक्षा आहे की आम्ही एकदा अशा राजसाहेबांच्या आदेशाची वाट बघतोय. साहेब थोडे बाहेर आहेत, त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त साहेबांशी आमचं उद्या बोलणं होईल आणि साहेब जसं बोलतील तसं आम्ही करू. ठीक, धन्यवाद. हे होते आपल्यासोबत भावेश चोरेजी, मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष. त्यांचा असा जाहीर म्हणणं आहे की राज ठाकरे साहेबांचा आदेश ते शेवटचा निर्णय ठरणार आहे. आता कशा प्रकारे वरिष्ठ मनसेचे पदाधिकारी या हल्ल्यानंतर कुठली भूमिका घेणार आहे किंवा कुठल्या दिशेने हा पक्षाच्या विषयी ठेवणार आहे, कारण पालघर जिल्ह्याचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ता नाराज झाले आहे. अविनाश जाधवच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण दिशा कशी बदलते हा बघण्यासारखा विषय ठरणार आहे. पालघरसाठी नवराष्ट्र, दुर्गेश पाठक.